नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर विल किंवा इच्छापत्र हे कोर्टामध्ये जेव्हा आपण प्रोबेट मागायला जातो त्यावेळेला त्याला जर एखाद्याने आव्हान दिलं की ते खोटं आहे म्हणून, तर ते खोटं कसं ठरवता येतं आणि ते एखादं विल किंवा इच्छापत्र हे योग्य आहे, बरोबर आहे की चूक आहे, हे सगळं ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा असतो. आणि अशा वेळेला कोर्ट एखादं विल किंवा एखादा इच्छापत्र हे खोटं आहे, फसवणुकीने केलेलं आहे हे ठरवण्याचे कोर्टाचे जे नियम आहेत त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टाने एक नवीन आदेश दिलाय. तो आदेश एका सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटसह मी आज तुम्हाला सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण आपल्याला वाटतं की एकदा आपण इच्छापत्र केले की प्रश्न मिटतो, परंतु मित्रांनो तसं नसतं, कारण आपल्यानंतर त्या इच्छापत्राला आव्हान मिळू शकतं. चला तर बघूया नेमकं काय झालेलं आहे किंवा नेमका काय नवीन आदेश आहे, म्हणजे आपण आपलं इच्छापत्र अधिक नेमकेपणाने आणि चांगल्या पद्धतीने करू शकू मित्रांनो. परंतु मित्रांनो, तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकन दाबावं आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहावी, म्हणजे त्यांना असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. कायदा अतिशय सोपा करून तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय, ते देखील तुम्हाला कळेल, केस लॉज कळेल आणि तुमच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. चला तर बघूया नेमकं काय झालेलं आहे या खटल्यामध्ये मित्रांनो. मित्रांनो, मीना प्रधान विरुद्ध कमला प्रधान ह्या एक खटल्यामध्ये 21 सप्टेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विल किंवा इच्छापत्र याचं प्रोबेट देताना किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन देताना, म्हणजेच विल किंवा इच्छापत्रावर अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टाचा जो आदेश असतो तो आदेश देताना नेमकं कोर्टाने काय बघितलं पाहिजे ह्याच्या गाईडलाईन्स, मार्गदर्शक गाईडलाईन्स त्यांनी खालच्या कोर्टांना दिलेलं आहे. कारण असं लक्षात आलेलं आहे की खालची कोर्ट जेव्हा इच्छापत्रावर किंवा विलवर ते प्रोबेट देतात किंवा आदेश देतात त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतात आणि त्याच्यामुळे अनेकांवर अन्याय होतो. म्हणूनच तो अन्याय दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत. ती कोणती मार्गदर्शक तत्व आहेत ते आपण बघूया. नुकताच 21 सप्टेंबर 2023 रोजी दिलेला हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, मार्गदर्शक तत्व आहेत. मित्रांनो, कोर्टामध्ये विल खरं की खोटं हे ठरवण्याचे जे नियम सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत ते नियम आपण आता बघणार आहोत. हे नियम पाळणं हे प्रत्येक कोर्टाची आता जबाबदारी असणार आहे, कारण हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नियम आहेत आणि मार्गदर्शक तत्व आहेत. तर मित्रांनो, नियम नंबर 1 सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवलेला आहे की कोर्टाने दोन गोष्टींची खात्री केली पाहिजे. पहिली म्हणजे की कोर्टात आलेले विल हे विल कर्त्यानेच केले आहे का, की त्याची सही त्याच्या वतीने त्याची सही दुसऱ्या कुणी केलेली आहे किंवा हे फोर्ज आहे का, हे बघितलं पाहिजे. आणि दुसरं की हे त्याचं शेवटचं विल आहे का. कारण मित्रांनो, जर शेवटचं विल नसेल तर त्या आधीची जी विल असतात किंवा इच्छापत्र असतात ती दाखवून फसवणूक केली जाऊ शकते. म्हणून ह्या दोन गोष्टींना खूप महत्व आहे की विल कर्त्यानेच विल करायला हवंय आणि हे ते त्याचं शेवटचं विल हवंय. दुसरा नियम सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं आहे की विलमध्ये संपत्तीची दिलेली आकडेवारी अचूकच असली पाहिजे याचा अट्टास कोर्टाने ठेवता कामा नये. म्हणजे मित्रांनो, समजा उद्या मी माझं विल केलं आणि त्या विलमध्ये मी लिहिलं की माझ्याकडे 1 एकर आणि 20 गुंठे जमीन आहे, परंतु माझ्याकडे वास्तवात मात्र 1 एकर आणि 10 गुंठे जमीन असेल, तर केवळ मी माझ्या विलमध्ये आकडेवारी चुकीची लिहिली म्हणून माझं विल हे रद्दबातल करता येत नाही. कारण कोर्टाने इथे सांगून ठेवलेले, सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवले की विल मधली जी आकडेवारी असली ती अचूक असण्याचा अट्टाहास कोर्टाने ठेवता कामा नये. मित्रांनो, आकडेवारीत चुका दिल्या झाल्या तरी त्याला कोर्टाने फार महत्व देऊ नये. म्हणून जिल्हा न्यायालयाने जेव्हा जेव्हा विलवर प्रोबेट दिलं जातं त्या वेळेला आकडेवारीला महत्व न देण्याचं तत्व आता सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयाने हे बघितलं पाहिजे किंवा कोर्टाने हे बघितलं पाहिजे की विल कर्त्याची मनस्थिती विल करताना चांगली होती की नाही याची खातरजमा त्यांनी करायला पाहिजे. मित्रांनो, तिसरा नियम सर्वोच्च न्यायालयाने सांगितला आहे की इंडियन सक्सेशन ऍक्टच्या म्हणजे भारतीय वारसा हक्क कायद्याच्या कलम 63च्या अटी या कुठल्याही विलने म्हणजे इच्छापत्राने पूर्ण ह्या केल्या पाहिजेतच. कारण ह्या मॅन्डेटरी अटी आहेत, कायदेशीर अटी आहेत. पहिली अट अशी आहे की विल करण्यासाठी विल कर्त्याने स्वतः सही केली आहे ना हे पाहायला पाहिजे.
अथवा त्याच्या वतीने त्याने आदेश दिलेल्या दुसऱ्या व्यक्तीने सही केली आहे का हे पाहावं लागतं. म्हणजेच मित्रांनो, इच्छापत्रावर आपण स्वतः आपली सही करू शकतो, आपला अंगठा मारू शकता, किंवा जर आपण सही किंवा अंगठा मारू शकण्याच्या पोझिशन मध्ये नसेल तर आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकतो की तू माझ्या वतीने सही कर, आणि अशा पद्धतीने आपल्या वतीने दुसरा माणूस सही करू शकतो. मित्रांनो, विल कर्त्यांनी नियम 3 मधला दुसरा भाग असा आहे की कलम 63च्या इंडियन सक्सेशन ऍक्टच्या कलम 63चा दुसरा भाग बी असा सांगतो की विल कर्त्यांनी सही केली याचे 2 साक्षीदार असलेच पाहिजेत. आपल्याला हे माहिती आहे मित्रांनो, कारण ही मॅन्डेटरी अट आहे. ही अट जर पूर्ण झाली नसेल, समजा आपण विल केलं आणि त्याला 2 साक्षीदार नसेल, तर आपलं विल हे विल समजलं जातच नाही, कारण कलम 63 वारसा हक्क कायद्याच्या कलम 63 नुसार ही अट आहे, ही पूर्ण केलीच पाहिजे. तिसरी अट आहे की दोन्ही साक्षीदारांनी स्वतःच्या उपस्थितीत विल कर्त्याला सही करायला लावली पाहिजे, किंवा विल कर्त्यांनी जर सही करायची असेल तर ती विल कर्त्यांनी इच्छापत्रकर्त्यांनी 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत केली पाहिजे. 2 साक्षीदारांनी त्याला विल करताना पाहायला हवं, ही देखील कायदेशीर अट आहे. चौथी अट अशी आहे की दोन्ही साक्षीदारांनी विल कर्त्याच्या उपस्थितीत सही करायला हवी. म्हणजे मित्रांनो, इच्छापत्रकर्त्यांनी स्वतःची सही साक्षीदारांच्या समोर करायला हवीच, परंतु दोन्ही साक्षीदारांनी देखील त्या इच्छापत्रकर्त्याच्या समोर आपण साक्षीदार आहोत अशी सही त्या इच्छापत्रावर करायला हवी. परंतु जेव्हा हे विल कोर्टामध्ये खरं किंवा खोटं असं ठरवलं जातं, जेव्हा प्रोबेट मागण्यासाठी एखादी व्यक्ती एक्झिक्युटर जातो किंवा बेनिफिशियरी जातो, त्यावेळेला मात्र 2 साक्षीदारांच्या उपस्थितीची आवश्यकता नाही, तर केवळ एक साक्षीदाराची उपस्थिती पुरेशी आहे, असं हा इंडियन सक्सेशन ऍक्टचा कलम 63 सांगतो. मित्रांनो, चौथा नियम जो आहे तो असं सांगतो की विल योग्य प्रकारे केला आहे की नाही. सर्वोच्च न्यायालयाने या वरच्या केसमध्ये, मी सांगितलेल्या केसमध्ये, प्रधानांच्या केसमध्ये हे असं सांगितलेलं आहे की विल योग्य प्रकारे केला आहे की नाही हे ठरवण्यासाठी साक्ष देण्यासाठी दोघांपैकी एकाच साक्षीदाराची हजेरी पुरेशी आहे. त्याच्यामुळे कोर्ट किंवा विलला आक्षेप घेणारे जो पक्षकार असतो तो असं म्हणू शकत नाही की दोन्ही साक्षीदारांना बोलवणं हा माझा हक्क आहे, तर अजिबात नाही. नियम 4 सांगतो की दोन्हीपैकी एक साक्षीदार फक्त कोर्टामध्ये हजर असला तरी चालेल. कारण मित्रांनो, बरेचदा असं होतं की दोन्हीपैकी एखाद्या साक्षीदाराचं निधनही झालेलं असू शकतं, किंवा एखादा साक्षीदार बेडरिडनही असू शकतो, किंवा एखादा साक्षीदार परदेशातही असतो, त्याच्यामुळे एकाची साक्ष ही चालेल. 5वा नियम मित्रांनो असं सांगतो की विल खरं की खोटं ठरवणारा की हजर साक्षीदाराने, विल कर्त्याने आणि दुसऱ्या साक्षीदारांनी सही केल्याचं कोर्टात सांगायला पाहिजे. म्हणजे जो साक्षीदार कोर्टामध्ये प्रोबेट देताना, विलवर प्रोबेट देताना, म्हणजे जेव्हा विल प्रोबेट करण्यासाठी एक्झिक्युटर किंवा बेनिफिशियरी कोर्टात जातात, तेव्हा त्या साक्षीदाराने कोर्टाला सांगायला पाहिजे की विल कर्त्याचीच ही सही आहे. नियम 6वा मित्रांनो असं सांगतो की एका साक्षीदाराच्या साक्षीवरून विल किंवा इच्छापत्र हे जर कोर्टासमोर कायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आणि कोर्टाला जर ते पटलं, तर दुसऱ्या साक्षीदाराची साक्ष देण्यासाठी बोलावले जाऊ नये. म्हणजे काय मित्रांनो, दोन्ही साक्षीदारांची आवश्यकता नाही, परंतु विरोधी पक्षाचा वकील म्हणजे विलच्या प्रोबेटला ऑब्जेक्शन घेतलेल्या पक्षकाराचा वकील असंही सांगू शकतो की दुसरा साक्षीदार बोलवा, पण त्याची गरज नाही. हा नियम तुम्ही त्याला तिथे दाखवायला हवा. मित्रांनो, नियम 7वा असं सांगतो की एका साक्षीदाराच्या साक्षीवरून विल कायदेशीर असल्याचे सिद्ध न झाल्यासच दुसऱ्या साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी बोलावलं जावं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, 2 साक्षीदारांपैकी दुसरा साक्षीदार केव्हा बोलवला जातो? जर पहिल्याची जर साक्ष ही खात्री देत नसेल आणि पहिल्याच्या साक्षीवरनं हे निश्चित होत नसेल की इच्छापत्र कर्त्याने केले, विल कर्त्याने केले, तर अशा वेळेला मात्र दुसऱ्या साक्षीदाराला बोलवता येतो, असं सर्वोच्च न्यायालयाने 7व्या नियमात सांगून ठेवला आहे. मित्रांनो, 8व्या नियमामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवलंय की विल शंकास्पद आहे असं जर कोर्टाला वाटलं तर ते विल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी बेनिफिशियरी किंवा एक्झिक्युटर यांची असते. कारण मित्रांनो, बेनिफिशियरी आणि एक्झिक्युटर हे विल कोर्टासमोर सादर करतात आणि त्याचे सगळे जे काही लाभ असतात ते ह्या बेनिफिशियरीला मिळतात. म्हणून ही विल शंकास्पद नाही, हे विल खात्रीशीर आहे याची कोर्टाला खात्री देण्याची जबाबदारी, ओनस ऑफ प्रूफ, हे बेनिफिशियरी किंवा एक्झिक्युटरवर असतं, असा नियम 8 सांगतो. नियम 9 सांगतो की शंकास्पद परिस्थिती म्हणजे कधी कधी विल बद्दल काही शंकास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते,
उदाहरणार्थ इच्छा पत्र करता किंवा विल करता हा आजारी असू शकतो, किंवा इच्छा पत्र करताना त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे पुरावे कोर्टासमोर येतात, किंवा त्याची सही जुळू शकत नाही. अशा अनेक गोष्टी जेव्हा कोर्टासमोर विलला ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती टाकते तेव्हा शंका निर्माण होते. आणि अशी जेव्हा शंकास्पद विल खरं आहे की खोटं आहे याबद्दल शंका निर्माण झाली असेल आणि कोर्टालाही तसं पटल्यास कोर्टाने त्यावेळेला न्यायिक विवेक तत्व वापरला पाहिजे, म्हणजे ज्युडिशियल कॉन्शियस वापरला पाहिजे, आपली अक्कल हुशारी वापरली पाहिजे, आपलं शहाणपण वापरलं पाहिजे आणि कोर्टाने खालील घटक तपासावेत असा नियम 9 सर्वोच्च न्यायालयाचा सांगतो. ते काय काय घटक तपासायचे, तर पहिली म्हणजे विल कर्त्याची मनस्थिती बरोबर आहे की नाही हे कोर्टाने याचे पुरावे मागितले पाहिजे. उदाहरणार्थ डॉक्टरांचं सर्टिफिकेट, विल करताना विल कर्त्याची मनस्थिती कशी होती याचं डॉक्टरचं सर्टिफिकेट. दुसरं, विल मधला मजकूर त्या विल कर्त्याला विल करताना समजला आहे की नाही हे देखील याची देखील खात्री कोर्टाने करून घ्यावी. तिसरा मित्रांनो, विल केल्यामुळे संपत्तीच्या अधिकारावर होणारा परिणाम, कारण आपल्याला माहिती आहे की जे एखादा माणूस जेव्हा विल करतो तेव्हा त्याची ती संपत्ती तो विल मध्ये लिहिलेल्या लाभार्थीला बेनिफिशियरीला देत असतो आणि अशामुळे अनेकांच्या वारसा हक्क कायद्यावर गदा देखील येऊ शकते. त्याच्यामुळे कोणाकोणाच्या वारसा हक्कावर गदा येऊ आल्यामुळे शंका निर्माण होते, हे देखील कोर्टाने पाहायला पाहिजे. त्याचप्रमाणे विल करत्याने इच्छापत्र करत्याने ती विलवर केलेली सही ही दबावाखाली केली आहे का आणि त्याची स्मरणशक्ती त्यावेळेला कशी होती, तर ह्या सगळ्या गोष्टी नियम 9 प्रमाणे तपासण्याची जबाबदारी प्रोबेट देणाऱ्या कोर्टावर आहे आणि कोर्टाने हे तपासलंच पाहिजे असं सर्वोच्च न्यायालय सांगतं. कारण एकदा प्रोबेट दिल्यावर त्या विलमध्ये लिहिलेली संपत्ती बेनिफिशरीला मिळते. म्हणूनच ज्युडिशियल कॉन्शियस म्हणजे न्यायिक विवेक तत्व कोर्टाने पाळावं असं सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाला दिलेला हा आदेश आहे. मित्रांनो, 10वा नियम असा सांगतो की विल खोटं आहे अथवा फसवून केलं आहे असा जर आरोप त्या विलला ऑब्जेक्शन प्रोबेटला ऑब्जेक्शन घेणाऱ्या पक्षकारांनी जर केला असेल तर ते आरोप सिद्ध करण्याची त्याची जबाबदारी असते. उदाहरणार्थ मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे आणि त्याच्या बेनिफिशियरीने ते प्रोबेटसाठी कोर्टामध्ये तो गेलेला आहे आणि कोर्टाचं प्रोबेट मागितलं, परंतु त्या विलला विरोध करण्यासाठी चॅलेंज केलं गेलेलं आहे आणि चॅलेंज करणाऱ्याने सांगितलेलं आहे की चॅलेंज करता असं म्हणतो की विल खोटा आहे. तर मित्रांनो, प्रायमरीली जो चॅलेंज करतो माणूस, जो पक्षकार त्या विलला आव्हान देतो त्या पक्षकाराची जबाबदारी असते की हे विल फसवून केल्याचे पुरावे त्याने द्यावे लागतात. म्हणजे जो आरोप करतो त्याच्यावरची ओनस ऑफ बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावर असतं की त्याने ते विल का खोटं आहे कसं खोटं आहे हे सिद्ध करावं. हे नियम 10 आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय आणि हे देखील कोर्टाने पाहायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने विल किंवा इच्छापत्र कॅन्सल करण्याचे हे महत्त्वाचे नियम आहेत. आपल्याला माहिती आहे की विल आणि इच्छापत्र केल्याने संपत्ती एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे जाते, अनेकांच्या वारसा हक्कावर गदा येतात. त्याच्यामुळे जेव्हा संपत्ती जास्त असते तेव्हा त्या संपत्तीवर प्रोबेट घेण्यासाठी बेनिफिशियरी किंवा एक्झिक्युटर कोर्टात जातो, तेव्हा त्या विलला अनेक जण विरोध करतात. अनेक उद्योगपतींच्या विलच्या बाबत हे प्रश्न निर्माण झालेले आहे, अनेक राजकीय नेत्यांच्या विलच्या बाबत हे प्रश्न निर्माण झालेले आहेत की ज्याला त्या विलमध्ये लिहिलेली संपत्ती मिळत नाही तो त्याला आव्हान देतो, परंतु ते आव्हान कोर्टामध्ये दिल्यानंतर कोर्टाने त्यावर ते विल योग्य आहे की अयोग्य आहे, खरं आहे की खोटं आहे, फसवून केलेलं आहे की स्वमर्जीने केलेलं आहे ठरवण्यासाठी हे दिलेले 7 नियम मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितले आहेत. हे नियम फार महत्त्वाचे आहेत, कारण अनेकदा हल्ली असं आढळून आलं आहे की अनेकांवर दबाव टाकून विल केलं जातं आणि त्यांची संपत्ती हडपण्याचे प्रकार झालेले आहेत. तुमच्या बाबत देखील असं काही होत असेल तर हे 10 नियम महत्त्वाचे आहेत. हे 10 नियम लक्षात ठेवा, तुमच्या वकिलांना ते दाखवा आणि लक्षात ठेवा तुमची संपत्ती दुसरं कोणी घेत नाही ना यावर डोळ्यात तेल घालून लक्षात ठेवा. मला आशा आहे मित्रांनो की तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ परत परत पाहायला मिळतील. मित्रांनो, त्याशिवाय शेवटची महत्त्वाची सूचना की ज्यांनी कोणी अजूनही हा माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, म्हणजे त्यांना असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या नियम घेऊन मित्रांनो, खटला घेऊन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेऊन आणि मार्गदर्शक तत्व घेऊन पुन्हा भेटूया.